लैंगिक अत्याचार प्रकरणी कोठडीत असलेल्या भोंदू खरातचं नाशिक, शिर्डी, पुण्यानंतर आता सोलापूर कनेक्शन समोर आलं। त्याच्या एसआयटी चौकशीतून दररोज नवनवे खुलासे होत आहेत। सोलापुरात देखील त्याच्या नावावर मालमत्ता असल्याचं समोर आलं। 2024 मध्ये खरातनं उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण शिवारात 11 एकर जमीन 2,40,00,000 खरेदी केली। ही जमीन नियोजित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार होती। खरातच्या नावावर जिथे जमीन आढळली तिथून महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि खरातनं नेमकी याच मार्गावर ही जमीन खरेदी केली। त्यामुळे सरकार किंवा प्रशासनातील कोणी त्याला माहिती देत होतं का? खरातचे लागेबांधे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आहेत का? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मुलीचं लग्न जमलं होतं त्यासाठी मला पैसे नव्हते, त्यामुळे ही जमीन विकायला लावली मला आणि जमीन विकली 470 न आणि पुन्हा 1-1.5 वर्ष झाल्यावर रोड आला इकडून महाशक्तीपीठ। मग ती जमीन घेणाऱ्यानं मला फोन केला, रोड आला आपल्या रानात। मी म्हणलं मग आता तुम्ही मोठं व्हाल म्हणलं, आम्हाला काय आहे का नाही, तर परत तुम्हाला बी देऊ म्हणलं। आणि आमच्या परस्पर जमीन 2.25 कोटी रुपयाला विकली त्यांनी। मग कुणाला विकली? आता ती अशोक खरात विकली वाटतं। मग ते आता आमचं नुकसान झालंच की हो।